माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आता माझ्या हस्बंडला थोडं बरं वाटतं. 5 दिवसाचा कोर्स सांगितलेला. माझ्या गणपती बाप्पाची खूप खूप आभारी आहे. गणपती बाप्पांनी माझ्या हस्बंडला बरं केलेलं आहे. आणि पण अजून टेन्शन गेलेलं नाही, कारण की डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांनी जरा पण टेन्शन नाही घ्यायचं. डॉक्टर बोले जरा पण टेन्शन घेतलं तर परत होऊ शकतो आणि मी काहीच करू शकत नाही. म्हणून आता त्यांना बिलकुल टेन्शन द्यायला मनाई केलेली आहे. आणि औषधं त्यांची मेडिसिन आहे ती कंटिन्यू चालू राहणार आहे. थोडे खाण्यापिण्यात बदल करायला सांगितलेत आणि त्यांना दोन्ही टाईम वॉक करायला सांगितलेलं आहे. सो ते पण ते करतातच. आणि आमच्या चिकूला पण बरं वाटतं आहे. आता दवाखान्यात नेलेला ना, त्यानंतर त्याला पण फरक पडलेला आहे. सो तो पण आता बरं आहे. आणि सगळे बघायला पण येतात गाईज. तर मला व्हिडिओ बनवायला, ब्लॉग शूट करायला मला वेळच मिळाला नाही, कारण की मिळतच नाही, कारण की कोण ना कोण चालूच आहे. परवा माझी लहान वहिनी आणि काकी आलेल्या बघायला यांना. आणि काल आमच्या इथले गोसावी काका आहेत ते बघायला आले. त्याच्यानंतर मग माझी संध्याकाळी मग माझा मोठा भाऊ आणि मोठी वहिनी आलेली बघायला. सो ते सगळे आणि चालूच आहेत, बाकीचे पण चालू आहेत, बघून जात आहेत. सो त्यामुळे मला ना ब्लॉग शूट करायला मिळतच नाही. पण आज मी प्रयत्न केला ब्लॉग बनवायचा. सो मी आता बनवते. सो गाईज आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आता दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे. आमच्या चिकूला आता बरं वाटते. तो पहिल्यापेक्षा बेटर फील करतो आहे. आणि माझ्या हजबंडला पण बरं वाटते. आज इंजेक्शनचा लास्ट दिवस आहे, कारण 5 दिवस कंटिन्यू त्याने इंजेक्शन घ्यायला सांगितलेले आणि संडेचा गॅप दिलेला. सो फ्रायडे, सॅटर्डे, मंडे, ट्यूजडे आणि आज वेनसडे. सो आज लास्ट इंजेक्शन आहे त्यांचं. आणि मग नंतर मेडिसिन फक्त चालू राहतील कंटिन्यू. सो आत्ता ते गेलेले आहेत इंजेक्शन घ्यायलाच. आणि ते आमचं चिकू खेळत आहे, तुम्हाला दाखवते. म्हणजे आता बेटर, म्हणजे त्याला बरं वाटतं. आता हीट थोडी कमी झाली. हा बघा, इथे आमचं चिकू खेळत आहे. ज्यांनी मला चांगले कमेंट करून धीर दिला आहे त्यांच्या खूप खूप धन्यवाद. आणि एक कमेंट मला अशी आले की चांगलीच कमेंट आहे, एवढे लोड असताना सेकंड चाइल्डचा विचार का केला. ही जी कमेंट आलेली आहे ना, त्याचं मी उत्तर देत आहे. कारण माझा एक मोठा भाऊ होता, तो ऑफ झाला. आणि पहिली गोष्ट, माझे मम्मी पप्पा असूनसुद्धा मला मम्मी पप्पांचा प्रेम मिळाला नाही. तर मी विचार केलेला, जर माझा भाऊ असता आज जिवंत तर कदाचित त्याचं तरी प्रेम मिळालं असतं मला. सो आणि मम्मी पप्पानंतर आपल्याला एक तरी आपला कोणतरी हक्काचा माणूस पाहिजे. मी दुसऱ्या मुलींना बघते त्यांच्या भाऊ किंवा बहिणींसोबत, तर मला असं वाटतं माझ्या लाईफमध्ये पण कोणतरी पाहिजे होतं, बहीण किंवा भाऊ तरी पाहिजे होता. सो जो माझं स्वतःचा असेल, जरा म्हणजे काहीही प्रॉब्लेम असो तर मी शेअर करू शकते कोणाजवळ. कारण की आपण लोकांशी शेअर नाही करू शकत, कोणी आपले दुःख समजू शकत नाही. एक तर आपले मम्मी पप्पा समजू शकतात आणि आपला भाऊ समजू शकतात, आपला लाईफ पार्टनर समजू शकतो आपल्याला. आणि मला दुसऱ्यांना बघितलं म्हणजे खूप हॅपी राहतात ते. कसं असतं, शेवटी आपलं तर आपलं असतं ना. जेवढं आपलं समजून घेऊ शकतो तेवढं दुसरं कोणी नाही समजू शकत. बाकी आपण दुसरं कोणासाठी किती करा, कोणी कोणासाठी नसतो. आम्ही एवढे वर्ष सेकंड चाइल्डचा विचार करतच नव्हतो. खूप जण आम्हाला बोलले आमच्या फॅमिलीमध्ये, तरीसुद्धा आम्ही विचार नव्हता केला. मग नंतर आता शेवटी मी काय गोष्टी अशा फेस केल्यात ना गाईज, की तुम्हाला मी सांगू नाही शकत. असावं एक बहीण किंवा भाऊ तरी असावा लाईफमध्ये. जो सक्का भाऊ बहीण जीव लावताना तसं कोणीही लावू नाही शकत. त्यासाठी आम्ही विचार केला की आम्हाला विद्युतसाठी सेकंड चान्स घ्यावा लागेल. आणि त्यासाठी आम्ही घेतलं. नाही तर आम्हाला एवढे फोर्स केलेले सगळ्यांनी, पण आम्ही चान्स घेतलाच नव्हता. पण खूप विचार केल्यानंतर घेतलेला आहे. सो आता त्यांच्यासाठीच काहीतरी करायचं आहे. आणि फायनान्शियली प्रॉब्लेम तर होतेच आम्हाला, पण नंतर खूपच जास्त झाले. आणि त्याच्यामागे वेगळे रिझन आहे. आमच्या चिकूचा काहीच त्याच्यामध्ये नाही आहे. बिचारा त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं, कारण की त्याचं काहीच दोष नाही आहे या सगळ्यांमध्ये. सो गाईज, हे बघा, हे माझ्या हजबंडचे मेडिसिन आहेत. ही आहे पॅरालायसिसवरती मेडिसिन आहे. ही कंटिन्यू चालू ठेवायला सांगितली. सो ह्या मेडिसिन आता कंटिन्यू चालू राहणार आहेत. सो गाईज, मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मेडिसिन दाखवू नाही शकली. सो आता दाखवलेले आहेत. आमचं चिकू इथे खेळतोय, तुम्ही बघू शकता. आणि आमचा विद्युत पण बाहेर खेळायला गेलेला आहे. आता मी पटकन स्वयंपाकाच्या मागे लागते. आणि आता लवकरच आमच्या बाबूचं जायवळ पण करायचं आहे. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी शेअर करेल. आणि लवकरच तो व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला. आणि गाईज, प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमच्याकडून एवढाच सपोर्ट हवा आहे की माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आता विद्युत पण आलेला आहे. जस्ट मी आणि विद्युतनी त्याची सायकल घरात घेतलेली आहे. आणि आता तो आला आहे. आता आंघोळीला जा का. 4 दिवस झाले माझा एका साईडचं इथून आहे ना पूर्ण इथपर्यंत दुखतं. म्हणजे डोकं दुखतोय,
डोळा दुखतो आणि कान ठणकतोय माझा आणि दाढही जबडा दुखतो. कशामुळे होते ते मला तेच समजत नाही. पण डॉक्टरकडे गेलेले, काल माझे हजबंड येता येता माझ्यासाठी पण मेडिसिन घेऊन आलेले. तर ती मेडिसिन खाल्ल्यामुळे मला बरं वाटलं आणि त्यामुळे रात्री झोप लागली थोडीफार. रात्रभर तर आमचं चिकू तसं पण झोपून देत नाही, पण थोडीफार झोप त्यामुळे लागली. तरी 3-4 दिवसापासून आहे ना, चिकू थोडा वेळ तरी झोपला तरी मला थोडा वेळ पण झोपायला मिळत नव्हतं, एवढं मला ठणकत होतं. काहीच समजत नाही कशामुळे दुखतंय, काय दुखतंय. आता बघेन, मी जाईन नंतर डॉक्टरकडे. त्यांचा दवाखाना वगैरे चालू आहे, सो त्यामुळे मी आता यांना काही जास्त सांगत नाही. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तसं डॉक्टरकडे तर मी जाणारच आहे, पण बघू आता एवढ्यात नाही जाणार.